त्यांच्याशी संवाद साधूया, कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. जय श्रीराम, वंदे मातरम, वंदे मातरम. सदावर्तेजी, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये असं बघतोय की जिथं काही अस्थिर स्थिती निर्माण होती आहे, काही आंदोलनं होत आहेत, वातावरण गरम होत आहे, तर ते दिसलं की त्यात आम्हाला ॲडव्होकेट सदावर्ते त्यामध्ये दिसत आहेत. आणि म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये फार गंभीर आहे. तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही लढलात. आत्ताही तुमचं सतत ह्या मराठा आरक्षणाच्या बद्दलचं आंदोलन करणाऱ्यांच्या बरोबर तुमच्या शाब्दिक सतत चकमकी झडताना दिसत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं हे मत आहे की मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे, गरीब आहेत आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे. एकही जण असं म्हणत नाही की ते आरक्षण देता कामा नये. तुम्ही त्याला विरोध करताय. तुम्हाला ही जी स्थिती आहे, ग्रामीण भागामधल्या मराठा समाजाची जी स्थिती आहे, ती तुम्हाला दिसत नाहीये का? याचं थेट उत्तर देतो. हे जे काय राजकीय पुढारी तुम्हाला बोलतात तुमच्या कॅमेऱ्यांसमोर, सगळ्या म्हणजे तुमच्या चॅनल्सवाल्यांसमोर, ते एक त्यांचं रूप आहे. मराठा इतर एक दोन अपवादात्मक जर पुढारी सोडले तर मराठा आरक्षणाला मराठा इतर एकाही पुढाऱ्याचा आणि महाराष्ट्रातील 70पेक्षा जास्त टक्के जनतेचा मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही. महाराष्ट्रातला शेवटचा कष्टकरी, शेतमजूर किंवा वेगवेगळ्या वर्गातली माणसं 100% मी सांगतो, म्हणजे 100%तल्या 70% लोकांचं कुणाचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही आहे. हे मी डंके की चोट पे सांगू शकतो. माध्यमांसमोर काय बोलतात हे फार वेगळी गोष्ट नाही. त्यातला मुद्दा असा आहे की म्हणजे आपण बघतोय ना, म्हणजे बाकी कोण काय म्हणतेपेक्षा सुद्धा आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये काय स्थिती आहे, ती जशी बाकी समाजामधल्या अनेक समाजांची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा काही मराठा समाजाची वेगळी स्थिती नाही आहे. तिथं प्रश्न आहेत, तिथं नोकरीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आर्थिकदृष्ट्या दारिद्र्याचे प्रश्न आहेत, शेतीचं सगळं उत्पन्न संपुष्टात आल्यामुळं जो गरिबीचा सामना करावा लागतोय, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बहुसंख्य मराठा समाजातले आहेत. तर हे सामाजिक वास्तव समोर असताना जर आरक्षणाच्या माध्यमातून स्थिती बदलेल असं जर, ते फक्त मराठा लोकांचंच, मराठा समाजातल्याच लोकांचं मत आहे असं नाही. समोर येऊन बोलताना सगळेच जण म्हणतात की ते आरक्षण आम्ही देणार. तर फक्त असं दिसतंय की जे मोजके जण विरोध करतात, म्हणजे छगन भुजबळ सुद्धा आरक्षणाला विरोध करतच नाहीयेत, ओबीसी नेते सुद्धा आरक्षणाला विरोध करत आणि ते चॅनलवर बोलतात. असं आहे की जे बोलतात तेच आहे ना. कुणी कुणाच्या कानात जाऊन काही सांगत असेल तर त्याला काही अर्थ नाही. आज स्थिती ही आहे की आरक्षण द्यायला कुणाचाच विरोध नाहीये. ओबीसीमधून द्यायचं की नाही एवढा मुद्दा आहे. तुम्ही मात्र आरक्षणच देऊ नका अशी भूमिका घेताय. तर इतका तुमचा मराठा आरक्षणाला का विरोध आहे? हे भारताचं संविधान आहे ना, हे जगातलं वेगळं संविधान आहे. इतर देशांमध्ये संविधानामध्ये प्रथम लिबर्टी आहे. या संविधानामध्ये आर्टिकल 14 जो आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल जस्टिस, ही जी सिस्टम आहे या देशामध्ये आणलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या सिस्टममध्ये अगोदर आरक्षण नाही आहे, अगोदर प्रोटेक्शन आहे या भारताच्या संविधानामध्ये. आणि ते प्रोटेक्शन काय आहे अगोदर समजून घेतलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की रिझर्वेशन विल नॉट बी मेजॉरिटियन. आणि ते सांगण्यामागचं एक तत्व होतं. त्याच कालखंडामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निकाल लागला होता बालाजीच्या केसच्या दरम्यान, आणि बाबासाहेबांना विचारण्यात आलं की रिझर्वेशन शुड व्हॉट विल हॅपन इफ द रिझर्वेशन बिकम मेजॉरिटियन. त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे की दॅट विल अमाउंट्स टू रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन. रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे ते ब्राह्मणाचा मुलगा जरी त्याच्यासाठी पासून ते शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, जे कोणी मुलं असतील भटक्या विमुक्तांचे, त्या म्हणजे जैनाचे असतील, वैश्याचे असतील, जे जे गुणवंत आहेत त्यांच्या हक्काचं संरक्षण आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे.
50% जागांचं ही काय तुमची माझी किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी त्यांची सातबारा नाही आहे. हे 50% अगोदर जागा ते हे केलेल्या आहेत, संरक्षित केलेल्या आहेत गुणवंतांसाठीच्या, आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा विषय आहे. आता जरंगे काय म्हणतात ते ऐकायचं. जरंगे काय बॅरिस्टर आहेत? जरंगे काय सॉलिसिटर जनरल आहेत? काय जरांगे एका मोठ्या समाजाचं नेतृत्व करतायत आणि त्या समाजाची भावना, त्या समाजाचं आंदोलन ते चालवत आहेत आणि त्यांच्या भूमिकेला बहुसंख्य नाही सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांच्या भूमिकेला फक्त मुद्दा जो येतो तो ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही एवढाच आहे. त्यांच्या मागणीला कोणी विरोध करत नाहीये. मागणीला विरोध एकटे तुम्ही करताय. उत्तर देतो. या भारतीय संविधानामध्ये गाव एकीकडे आहे, एक माणूस एकीकडे आहे. संविधानिक तत्वाचं आहे की गाव एकीकडे म्हणजे ते एकीकडे आहेत आणि तुम्ही माणूस एकीकडे म्हणजे तुम्ही एकीकडे. मी उदाहरणच देतो. मी पॉलिटिकल लिडरशिप समोर ठेवून सुद्धा उदाहरण देतो, तात्विक उदाहरण देतो. मला जरंगे सारखं द्यायची गरज नसते. मी रोज वाचणारा माणूस आहे, वाचेल तर वाचल म्हणणार आहे. तुम्हाला सांगतो, सांगायचं तात्पर्य हे आहे की परत आपण म्हणजे खोडसाळपणे म्हणालात की गाव एकीकडे. मी तसं नाही, 70% महाराष्ट्रातला माणूस माझ्यासोबत आहे. कसं कसं आहे? तुम्ही जनमत घ्या. तुम्ही जनमत घ्या ना. तुम्ही जनमत घ्या. मराठे सोडून मला लोक गावामधले दार बंद करून चर्चा करतात, मला फोन करतात. लोकांचा प्रॉब्लेम आहे. आज मोबोक्रेसी झाली.